नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीसाठीचे विश्लेषण, उद्यासाठीचं, त्याचबरोबर ट्रेड सेटअप पाहणार आहोत. ठीक आहे ना. उद्या एक्सपायरी आहे बँक निफ्टीची, त्यामुळे बँक निफ्टी कशी उद्या एक्सपायरीला ट्रेंडिंग मुवमेंट देते किंवा साईडला देते हे सुद्धा आपण आता बघणार. मग त्यासाठी जर ट्रेंडिंग असेल तर कसा प्लॅन करू शकतो उद्यासाठीचा, साईड असेल तर मग काय करू शकतो. ठीक आहे, सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, शेअर सुद्धा करा. त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, बँक निफ्टीचा सुरुवातीला आपण विचार करूया. बँक निफ्टीला थोडाफार पाठी ठेवूया. निफ्टी आज साइडवेज ओपन होऊन एक थोडक्यात आपल्याला मोमेंटम एक मोमेंट देण्याचा प्रयत्न किंवा थोडक्यात काही ब्रेकआउट देण्याचा विचार होता निफ्टीचा, पण यशस्वी निफ्टी राहिलेलं नाहीये. म्हणजे जवळपास काय, ही जी लेवल होती लाल लाईन, जो एक हाय होता 24,600 कोणती 35च्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न इथे निफ्टीने केला. परंतु इथे बघा 1 2 3 4 5 पाचवी कॅन्डल इथे होल्ड झाली, त्याच्यानंतर एक चांगली बुलिश कॅन्डल बघायला मिळाली. पण ह्या कॅन्डलचा आहे पुढच्या कॅन्डल तोडलाय. थोडक्यात काय 24,650च्या वरती मार्केट काही गेलेलं नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एकदा तोडण्याचं पहिल्या वेळी गेलं, थोडंफार खाली आलं. ठीक आहे, परत तोडण्याचा प्रयत्न केला, परत खाली आलं, परत तोडण्याचा प्रयत्न केला, परत खाली. जवळपास काय तीनदा तोडण्याचा प्रयत्न केला. कोणती लेवल? 24,650 लेवल. पण यशस्वी म्हणजे जवळपास सक्सेसफुल राहिलेलं नाहीये बँक निफ्टी ही लेवल तोडण्यामध्ये, लक्षात घ्या. त्यात नवीन ऑल टाइम हाय बनवण्यामध्ये. ओके, ऑल टाइम आपल्याला नवीन एक बघायला मिळाला, पण थोडक्यात काय त्याच्यावरती मार्केट होल्ड करून एक 24,700 पर्यंत गेलं, एक जाताना बघायला मिळालं नाही, हे मला म्हणायचं. ठीक आहे, सो क्लोजिंग त्याच्यानंतर सेलिंग आणि क्लोज आपल्याला जवळपास 24,600च्या आसपास बघायला मिळाला, हे लक्षात घ्या. सो उद्यासाठीचा ट्रेड सेट आपण काय विचार करायचा, रेंज आपली हीच आहे टोटल. ठीक आहे, 24,550 ते 24,750 जवळपास आपण काय एक 100 पॉईंटची रेंज पकडूया, कोणती हीच रेंज. या 100 पॉईंट मध्ये मार्केट एक डिसिजन कसं बनवतं बघणं गरजेचं आहे. थोडक्यात काय की हा आता जर हा लो जो आहे एक जवळपास तो आधीच्या लोच्या वरती जवळपास हायर लो इथे बघायला मिळतो एचएल. ओके, जर मार्केट उद्या ओपन ह्याच रेंज मध्ये झालं आणि ह्याच रेंज मध्ये ओपन परत जर वाचायचं जात असेल तर डेफिनेटली लेवल तोडण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तिथे आपण बाईंगची एक बाईचा विचार करू शकतो. कॉल वरच्या दिशेने हे टार्गेटसाठी 24,700 ते 24,750 हे लक्षात घ्या. परंतु मार्केट जर इथून खाली आलं सरळ पाठोपाठ तर लक्षात घ्या मेन लेवल असणार आहे आपली ही 24,000 एक जवळपास 550ची रेंज. आणि ह्याच्या खाली मार्केट टिकलं तर डेफिनेटली तुम्ही पुट ऑप्शन तुम्ही बाय करायचा विचार करू शकता. ठीक आहे, जवळपास काय एक सेलिंग साईडला एक 50 पॉईंट पहिले हे घ्या. जवळपास 24,500 ही जी रेंज आहे ही एक चांगली सपोर्ट रेंज आहे. सो इथे प्रॉफिट जे आहे हे काय करायचंय, बुक करायचं आपल्याला या रेंजच्या आसपास पहिलं. परत इथून सरळ खाली आलं तर मेन सपोर्ट रेंज आपली ही पडते ती म्हणजे 24,478ची, हे लक्षात. ओके, हा पूर्ण सेटअप असणार आहे उद्यासाठी. परंतु जर गॅप डाऊन ओपन झालं 24,550च्याच खाली तर काय करायचंय, सर्वात महत्वाचा विषय सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. 24,550च्या खाली मार्केट ह्या लेवलच्या खाली ही जी रेंज आहे याच्या खाली गॅप डाऊन जर झालं काय करायचंय, पहिली कॅन्डल बघा व्यवस्थित. आणि पहिली कॅन्डल बघा म्हणजे जसं मार्केट ओपन झालेलं असं जसं खाली निघालंय त्याच लेवलला जर निघत असेल सरळ पुढे बाय करा. तिथे आयटीएमचा बाय करा इन द मनी, परळ पुढे बाय करा खालच्या दिशेने सरळ 50 पॉईंट तुमच्या कुठे गेलंच नाही तिकडे, तिकडे बुक करा सरळ खाली आलं तर या रेंजच्या आसपास. पण या लेवलच्या आसपास प्रॉफिट पटकन बुक करा, हे लक्षात घ्या. बुक करा आणि पटकन बुक करा म्हणजे फरक काय, सपोर्ट रेंजच्या आसपास जवळपास येतं तिथून मार्केट लगेच एक आपण काय म्हणू शकतो टर्न होतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, कारण तिथे सुद्धा ट्रॅप्स असतात, पण ट्रॅप्स आपल्याला कसंही काढायचं असतात थोडाफार जवळपास येतात आपण आपलं जी रेंज, कारण आपल्याला माहिती आहे चांगली मोठी सपोर्ट आहे, सो तिथे प्रॉफिट बुक करणं गरजेचंच आहे, हे लक्षात. ओके, ठीक आहे, डन. माझ्या मते निफ्टीचा अनालिसिस समजलं. आपण थेट उडी मारूया बँक निफ्टीकडे. सेटअप काही हलवायचं नाही, आहे तसंच ठेवायचं. बँक निफ्टी येत्या काही दिवस कसं चाललंय बघा, इथूनच मार्केट असं चाललं होतं ह्याच रेंज मध्ये चाललं. ही रेंजच बँक निफ्टीसाठी काय म्हणू शकतो, हा तिचा एक पाथ आहे, तो हा तिचा एक रोड आपण थोडक्यात म्हणू शकतो. त्या रोड वरती हा चाललंय. मग आता कुठेतरी वळण घेणं एक गरजेचं आहे. जवळपास एक तर वर ह्या ठिकाणी वळण घेईल किंवा खालच्या दिशेने वळण घेईल. जवळपास काय ब्रेकआउटची अपेक्षा, काय म्हणतो आपण, ब्रेकआउटची अपेक्षा, दुसरं काही नाही. ब्रेकआउट झाला तर तो दणकट भेटेल, दणकट.
तुम्ही विचार करू शकत नाही एवढा मोठा ब्रेकआउट भेटेल, कारण का या रेंज मध्ये थांबलेला आहे आणि जास्त वेळ मार्केट रेंज मध्ये थांबत नाही. हे लक्षात घ्या. हे साईडवेज आहे इथे, हे लक्षात घ्या. ओके, सो आजचा जर विचार केला तर आज मार्केट काहीच फिरलं नाही. त्यानुसार म्हणण्यानुसार मार्केट काय फिरलंय का? काहीच नाही. फक्त ट्रेंड लाईन जी आहे आपली, आता जरा फक्त एवढाच चेंज करायचा बा, आपण फक्त एवढा करायचा बस, दॅट्स इट. ट्रेंड लाईन तुटली तरच बाय करा, अन्यथा बाय करायचा नाही आहे, हे लक्षात. ओके, आता लो आपला हा झाला ह्या रेंजच्या आसपास कुठे किती. ठीक आहे, सो काही बदलायचं आहे का? डेफिनेटली बदलूया ना. काय बदलायचं आहे का विचार करूया. ही बघा लेवल झाली खालची. थोडक्यात काय, रेंज बघायला मिळाली जवळपास कोणती, ह्या रेंज मध्ये आजच्या दिवसात मार्केट चाललं 52,600 ते 52,350. सो आता आपण काय अपेक्षित करू शकतो? मार्केट ब्रेकआउट कसा बघायला मिळू शकतो? ब्रेकआउट कसाही असो, 52,600च्या वरती मार्केट होल्ड करत असेल, जर रेंज मध्ये ह्या ओपन होऊन जर जात असेल, सरळ बाय करा. ऑनेस्टली सरळ बाय करा. बिनधास्त. टार्गेट तुम्हाला 100 पॉईंट तर 52,700चं पहिलं बघायला मिळू शकतं, दुसरं 52,800. हे फर्स्ट, हे सेकंड, बॅक टू बॅक घ्या, बॅक टू बॅक घ्या, काही फरक पडत नाही, हे लक्षात. परंतु जर 100 पॉईंट गॅपअप झालं, याच लेवलच्या आसपास मार्केट गॅपअप झालं, होल्ड करतंय का बघा, म्हणजे जवळपास काय टिकतं का बघा, याला टिकणं म्हणत नाही. ठीक आहे, ह्याला टिकणं म्हणतात. ते बघा, ह्याच्यावरती हा ब्रेकआउट आहे, रिटेस्ट आहे, मग मार्केट वरती गेलं, याला होल्ड करणं म्हणतात प्रॉपर मध्ये. असं होल्ड करतंय का बघा मार्केट, होल्ड करत असेल तर बिंदास्त बाय करू शकता. टार्गेट 52,800 रिजेक्शन आरामात बघायला मिळू शकतो. ओके, परंतु जर इथे ओपन होऊन जर साईडवेज ओपन होऊन जर खाली सरळ निघालं, सुसाट निघालं, तर सरळ बँक निफ्टी सेल करा. लॉटरीज आहे एक 200 पॉईंट, 52,200 पर्यंत बिंदास आरामात लॉटरी आहे. 200 पॉईंट कुठेच गेलेले नाही तुमचे. ठीक आहे, 100, 200 किंवा 100 पॉईंट घेतला तरी खूप झालं, मोठा प्रॉफिट आहे. ओके, परंतु ह्या लेवलच्या आसपास येताच इथे प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. परंतु एक निफ्टी बँक मध्ये गॅप डाऊन झालं तर स्ट्रॅटेजी कशी राहील आपली? गॅप डाऊन राहिलं तर लक्षात घ्या, सुरुवातीचा विषय असा आहे की कॅन्डल कशी आहे, म्हणजे जवळपास काय, जर सरळ सेलिंगला निघालं तर त्याच्यात हात धुवून घ्या, त्याच कॅन्डल मध्ये सरळ ट्रेड घ्या. एक जवळपास 150, 60 किंवा 100 पॉईंटचं टार्गेट, त्याच्यातून घ्या पुट बाय करून त्याच कॅन्डलच्या वरती असेल. सिंपल स्ट्रॅटेजी. काय सिंपल स्ट्रॅटेजी? समजलाय का सांगा? निफ्टी बँकचा अनालिसिस, निफ्टीचा अनालिसिस सरळ साध्या सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर, चॅनल सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतोय. धन्यवाद.